बघा परळीतून एक महत्त्वाची बातमी आहे. ईव्हीएमची तोडफोड केल्याची घटना आहे. परळी मतदारसंघातील बातमी आहे. बघा घाट नांदूर इथे हा सगळा प्रकार घडलेला आहे. तिथल्या मतदान केंद्रातील सामानाची तोडफोड करण्यात आली आहे. यामध्ये ईव्हीएमचा देखील समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान ही तोडफोड आता कुणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र परिसरात तणावाचं वातावरण आहे. बघा परळीतील घटना आहे. ईव्हीएमची तोडफोड केल्याची घटना आहे. घाट नांदूर येथे मतदान केंद्रातील हा सगळा प्रकार आहे. सामानाची तोडफोड करण्यात आली. दृश्यामध्ये तुम्ही बघू शकता. यामध्ये ईव्हीएमचा देखील समावेश आहे. मात्र ही या मतदारसंघामध्ये ही सगळी तोडफोड कुणी केली याचा आता तपास सुरू आहे. अज्ञाताकडून ईव्हीएमची तोडफोड झालेली आहे. पोलिसांनी आता या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे. परळी मतदारसंघातील घाट नांदूर येथे हा सगळा प्रकार घडलेला आहे. या मतदान केंद्रातील सामानाची चक्क तोडफोड करण्यात आलेली आहे. परळीमध्ये धनंजय मुंडे निवडणूक लढवत आहेत. ही दृश्य आपण पाहतोय सध्या अतिशय आपल्याला ही दृश्य यामध्ये दिसत आहे की कशा प्रकारे इथल्या सामानाची तोडफोड करण्यात आली आहे. ईव्हीएम तोडण्यात आला आहे. टेबल खुर्च्या संपूर्ण काही विस्कळीत झालेला आहे आणि नेमकं या मतदार केंद्राची अशी अवस्था कुणी केली आहे आणि हे करताना कुणी पाहिलं नाही का? त्या ठिकाणी कुणी होतं का? आणि जर सकाळी 7 वाजता हे संपूर्ण समोर आलं असतं तर कळलं असतं की रात्री कुणी येऊन केलंय. पण आता दुपारचे 2 वाजून गेलेत आणि अशामध्ये मतदान केंद्रावरती अशी तोडफोड होणं अतिशय गंभीर ही बाब आहे. कुणी केली, कुणी पाहिलं नाही का? सीसीटीव्ही फुटेज तिथे होते का? हे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. परळीमध्ये आपल्याला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे. मात्र परळी मतदारसंघातील ही घटना आपण बघतोय. ईव्हीएमची तोडफोड झालेली आहे. घाट नांदूर मतदान केंद्रातील ही घटना आहे. आता पोलिसांनी या सगळ्या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने देखील दखल घेतलेली आहे आणि त्या दृष्टीने आता सगळा तपास सुरू आहे. या घटनेचा तपास होणं तितकंच गरजेचं आहे.